जास्त उशिरा बोलते. काय झालं? अगं एवढा उशिरा सांगते पण जेव्हा मी माघारी परतलो तेव्हा तुझ्या मुखातून शब्द निघाले. अगं जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मनाचा निश्चय बद्दा गेला. लग्न करीन तर तुझ्याशीच करीन. काय सांगतो का? माझा निश्चय. अगं बाई हॉस्टेल मध्ये बसलो गवारे घराकडे काय तर करा. रानात किती यायला मरा. रानात म्हणजे घरच्यांका चोरून मारून ह्यात चालला. माझी चुकीवर कोणाची इतकी फाजील पराही औशी बापाच्या नावात डागला उठते. माझा पर असता दुचाशी खेचून मारला असतो. असलच कोणती माका काय बोलता असल्या कामातून धडाके काढून बाहेर काढतले मग माझा माझ्यात मध्ये पण माझ्या तोंडाला शिरा मारला. माझा नाक कापला. माझ्या तोंडा काळा पडतात. आबाचं काहीतरी बोल. आबाचं बोलू नको. बोलच आबा रागात गेलो. आबा माहिती नाही तुला. रागात कोण तो? अरे आबा म्हणजे तुला माहिती आहे कोण कोण येतो रागात? काही पती तुझा आबा. आबा म्हणजे नागोबा. अगं बाई नागोबा नाव काढल्याबरोबर डोलायला लागलो. आबा म्हणजे नागोबा. अरे आता तुझा आबा नागोबा म्हणजे फुस. त्याच्या घरात वावरता काळी घुस. अरे कोणी ऐका दोस्त काय नाही कोणतो मी नाही कोणा भिनय ना. आबा काही भ्याले नाही बाबा काय तर. अरे दोन दोन हत्ती जो मिशी बाणान फिरायचं आबाचं बाबाचं मार.
फोर व्हीलर तुझ्या आशीर्वादाचा वेद कवच माझ्या आईवडिलांची पुण्य आणि राजा सूर्य या सर्वांचे ब्राह्मण शूद्र वैश्य आणि क्षत्रिय अशी 4 वर्णीय प्रजेची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलंय तेव्हा ज्या दिवशी झालो त्या दिवसापासून लेखनीय पूजन आम्ही राजसूत्र हाते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे मानवी जीवनात एकमेकाशी परस्पर कर होईल म्हणजे व्याघ्र सर्प एका कुंडात चारापाणी देवा हे माझे सहभागी माझा सहभागी समजण्यापेक्षा हे परमेश्वर तुझ्या प्राथमिकात मी स्थापना केली प्रतिनिधी सहस्र विवरण अर्पण केल्याशिवाय राजाला सण किंवा पाण्याचा त्या देवाच्या कृपा प्रसादाचा हा केवळ एवढी कळकळीत मी होते त्या लाख बाई मावल्याची सेवा करत असताना सूर्य सुद्धा आपल्यावर संकट आणणारा व्यक्तीचं नाव सगळा पुकार शब्द अवकाश नाव सांगायला सूर्य काय जी संकट आली होती ती काही अंशी माझ्यापासून दूर गेली. काय आता माझं नाही हो संकट. आपल्यावर संकट आलं होतं पण ते काही अंशी दूर झालं म्हणजे आपल्या संकटाचं निवारण झालं. आपण अनाथ असाल तर आपल्याला जरूर स्नान केलं जाईल. आपल्याला राहण्यासाठी एक सुंदर वाडा दिला जाईल. 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था केली जाईल. एवढेच कशाला लज्जा रक्षणार्थ आपल्याला वस्त्रालंकारही दिले जाते. चिंता नसावी. पण यातील एकही गोष्ट मला नकोय आहे केशवमतीला. आश्चर्य आश्चर्य आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करून आम्ही क्षणभर आपण अनाथ सार म्हणून आपल्याला स्नान करायचा प्रयत्न केला. आपल्या संकटग्रस्त असाल तर भयमुक्त करीन असंही सांगितलं तरी सुद्धा तुमच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रुधारा थांबल्या नाही. आपल्या चेहऱ्यावर छटा बदलल्या नाही. पण सांगा राजा सूर्य सुद्धा राज दरबारी आलेला अतिथी अभ्यंकर कधीच विनमुख केला नाही आणि तो जाणारही नाही. माझा तुम्हाला स्त्री म्हणून ते तुम्ही देतात ते सोत मी मान्य केलं असतं. पण एक आई म्हणून ह्या साऱ्या सुखाजवळ नाही मी पाहणार. तुम्ही मागताच म्हणालात एक स्त्री म्हणून या सर्वचा मी स्वीकार केला असता
पण आई म्हणून नाही. नाही, जगातील कोणती स्त्री आपला स्वाभिमान दाखवू शकते. बरोबर आहे. देऊन ठेव. नाटस्यो कैलास श्री कैलास कसे कैलास हवालदार सदानंद नाईक लिहिलेला. कैलास श्री सदानंद नाईक यांच्या स्मरणार्थ सदानंद नाईक यांच्या स्मरणार्थ पक्वादादा चैतन्य नाईक यांच्याकडून माझ्याकडे त्या घरोकडे हे बहुमत 100 रुपयाचे पार्सल कैलासी श्री सदानंद नाईक यांच्या आत्म्याची शांती लावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पक्वादादा श्री चैतन्य नाईक यांच्या आभारून या बक्षाचा मी स्वीकार करतो. नारायण अरे देवा
पेट्रोल असता मग दर्यात मासो नाही का माझ्या नशिबात नाही काय समजाना इतके दिसले दहा टाकले का घे करून मासे गावत मोठे मोठे मासे धोतो ये माका मासे होय आणि हातात काय झालं दर्यात मासो नाही शोध चौकशी केले तेव्हा माका समजला माझे मासे हातावले हातात खपाट लागले बाकीच्यांचे जाग्यावर सुतात सगळ्यांनी मिळून माझ्यावर देवच लिंबू आणले लिंबू माशाच गावचे पण झाले तेव्हा मी सुद्धा उपाय त्यांच्यावर ठरवत आहे त्यांनी माझ्यावर लिंबू मारल्याने मी त्यांच्यावर मोठासा मोठा कसे मासे गावनं नाही बसले जेव्हा खांदा दिसलं आणि बघे जाळा टाकलं माझ्या देवा कपडे देवा दाखवता पाठकेलाशी खडोकर बसलाशी उभं राहा आता जाळा दर्या टाकले माझ्या जाळ्यात भरपूर मासे गावासारखे कर आणि जर माझ्या जाळ्यात मासे गावले तर मी तुका कोणतो तरी हातात गावलो तर बरोबर मुठभर शिकायचं पत्र दिसतो नाही त्या इतकी माझ्या कृपा कर आणि मासे गावासारखे कर बापा दर्या
त्यांनी सर्व मांडवणीसाठी लागणारे नारळ आणून ठेवले. बघितले तर काय एवढे एवढे नारळ त्याबरोबर त्याला मी बोलून घेतला विचारलं नारळ किती आहे. त्यांनी काय सांगितलं 10 नारळ आहे. 10 नारळ एवढे नारळ काही भागणार नाही. तेव्हा लवकरात लवकर जाऊन तुम्ही जरा नारळ घेऊन या. अजून काही 7-8 नारळ लागतील म्हणून सांगितलं. आणि काय केलं बघितलं तर आता यांनी लहान होते ते शोधून आणले होते. आता राहिले मोठे ते नारळ लवकर घेऊन आले. लवकर घेऊन आल्यावर ते घरी गेले. आतमध्ये गेल्याबरोबर मी काय केलं ते नारळ मोठे मोठे लवकर गणेश पूजेवर ठेवून घेतले. आणि लहान लहान होते ते त्यांच्या देवाला ठेवले. कशाला त्यांच्या त्याला लावले. तर अशा माणसाला आपण असं केलं पाहिजे. पण जाऊ दे आपल्याला काय हो देवा आता देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण देवाचं का नामस्मरण केलं पाहिजे की आत्मारूपी परमेश्वर आहे. माणसाच्या रूपात तो प्राप्त होतो. इतर येऊन त्याचा काही उपयोग नाही. कारण देवाचं नामस्मरण याच जन्मात करायचं असतं. ते जर केलं नसेल तर शेवटी याच वेळा सत्य नामस्मरण केलं पाहिजे. उपजीविका व्हावी याच उद्देशाने सारखी फिरते. प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन एकसारखी भिक्षा मागते. अन्नासाठी हात पुढे पसरते. काय तुझ्या माती भेटतंय का? काही नव्हतंय प्रत्येक लावून बसून बोलताय तुला. चोर चोर म्हणून या जगात तू फिरतेच आहे. का तर माझ्यासाठी नाही या माझ्या लाडक्या बाळासाठी एक सारखी फिरते मी. कारण या जगाला पाळलं नाही माझी सुदैविका. फक्त याची जाण तुला आणि तुला नाही रे. कारण तोमारे घरात जन्मलेले आम्ही ह्या गावातून त्या गावात जाऊ. काय म्हणतो बघू काय येतं ते याच उद्देशानं एकसारखे गावोगाव फिरून आली. दादा
पण देवा माझी इच्छा नाही रे पूर्ण होणार. एकच स्वार्थ होता. शेवटच्या क्षणापर्यंत ते जपून स्वरूप डोळे भरून पाहिजे. पण नाही रे देवा, ते माझ्या नशिबी नाही. हे मम प्रिय मित्रा, आज केव्हा आसमानी संकट तुझ्या माती कोसळले. तुझे नेत्र तुझ्या देहापासून लिप्त झाले म्हणून क्षणभर निराशेच्या गर्तेत खोल गटांगा तुझं मन घेते. अरे पण हे बघता चिंता करू नकोस. आज केव्हा कळू लागल्या दिवसापासून समजू लागल्या दिवसापासून या देवतेची निष्पत्ती केली. मग त्याच भक्तीचं फळ म्हणून पहा. हा संप्रत भोलेनाथ कैलासाचा त्याग करून तुझ्यापर्यंत आलाय. तो माझ्या भक्ताला निराश होऊ देईल का? एकच माझ्या दैवी शक्तीनं तुझ्या देहापासून अलिप्त झालेले नेत्र मी पुनश्च जातोय. राम 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 महादेव शंकर तू महादेव शंकर तू हरेश्वरा गंगाधरा रामेश्वर तू हरेश्वरा गंगाधरा रामेश्वर तू महादेव शंकर तू महादेव शंकर तू हरेश्वरा गंगाधरा रामेश्वर तू हरेश्वरा अनंत नाही याचकडून श्री अनंत नाही याचकडून माझ्याकडे घरो करण्यासाठी हे होमवर 100 रुपयात वर्षवले. अनंत नाही याचे आभार मानतोय आणि तुम्ही जमलेल्या सर्व नातेवाईकांच्या आशीर्वादानं या बक्षाचा मी स्वीकार करतोय. भगवंता, या शेवटच्या क्षणात माझे फुटलेले अरे मी काय करायचं? राजा महाराज आहे ना? मी राजा होय तर? तुला कोणी सांगितलं? राजा महाराज तिचा सुंदर असतो. अरे सुंदर असतात ते सर्व राजे नसतात. तू कधी गेलास राजदरबारी? माझा देव कोणी राज दरबार भारतच नाही कधी मग मला राजा कसा म्हटलास तू? म्हणजे तुम्ही दिसतात मला म्हणून राजा महाराज तुम्ही जास्त. अरे राजाला शेंडी असते. तर माझं काय नाव? मला आहे. राजन कसे? मी राजा नव्हे, मी नारद. माझा नाव तुम्ही नाराज किती? नाराज नव्हे रे, नारद. त्रैलोक वंद्य पुरुष, त्रैलोक्यात वंदनीय असो व्यक्ती मी. हा कीर्तनी बुवा सांगतात ते देव देव तुम्ही गेला होतास कधी? लांबून ऐकाय माझा जवळ कोण घेत नाही. घेणारच नाही तुला. आणि माझा तो माझ्याचा नाव बरोबर आहे. मी 8-8 दिवस 15 दिवस झाले वा. समुद्रात पेतात स्वाभिमानानं सांगतोय. हो. बरोबर आहे, बरोबर आहे. रात्रीच पाणी येतात त्यांची नाव किती ते बरोबर आहे. तुला पाया पडतोय. आशीर्वाद. मग राजा महाराज काही नशीब तू मानवाच्या जन्माला आला. हा? अरे प्राण्याच्या जन्माला आला असता तर फार बरं झालं. पाण्याच्या जन्मात कसं येतं रे? प्राण्यांच्या तू आंघोळ करत नाहीस. मग पाण्यात असते रात्री. तिला तोंड तरी धुतोस ना. आता पाण्यातच तुळी मारी जातोय. ते बरोबर आहे. म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन तू जनावरासारखा आहेस. म्हणजे जनावरांची असतात. तशीच असतात. काय सांगता? माहित आहे तुला? हा. नाही माहित? भाषण मग आता त्यांची आठवण झाली की तुझी आठवण काढ. हो? म्हणजे राष्ट्र देशाचं. बरं बरं. तुला तुला राजे महाराजे माका काही वापरले. राजांजवळ आलाय हो. न्याय मागण्यासाठी. हो. थांब. हा. ते पहा. हे राजे महाराजे आशीर्वाद बरोबर ओळखला. आशीर्वाद दिलं. अरे आशीर्वाद दिला तुला. तू कशासाठी आलास ते तुला अभयले. माझा पोट भरणार अभय भरण काय करू? अभय म्हणजे आश्रय रे, आश्रय. कुणाची भीती नाही. माझा कोणतो बहीण त्याच्या पुढे कुणाला भीती भिऊ घाबरू नकोस. हा तर माझा बहीण जातं. छे छे. आता मी दाबात 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 तुझं नाव. छाती पुढे गाडीत मी तुकलो गाडी. हा मग दाबात काय? दाबात मी आता छाती पुढे काढून हा हा आता बिया नाही पण हा हा राजाने अभय दिले. होय बरोबर. आता माझा आपण काय करतो रो? काल असतो हा न्याय मागा गेलाय न्याय. जरूर मिळेल. हे कोण? माझा भाचा तो सूर्य नातेचा तो माझा बाळ.
पाळण्यात झाला आणि झोप काढला मोठा आहे तो मी त्याला शिकवलाय जेव्हा तो सूर्य घेऊन अंगात धावता तो रानात गेलो माझ्या पाण्यात भेल दिवार मी त्यात गेलो काय झालं ते सांगा. ताच सांगतोय रानात गेलो माझा पार मॅसेज रानात गेलो त्या भेल द्या तितक्यात मी गेलोय त्याच्या हातात धरला तो माका त्यांनी माझ्या मानेर सुरी ठेवल्या माका लोळ व्हायल्या माझ्या परत हातात धरल्या आणि वरतून सांगल्या रे माता द्या द्या होत्या माका. अरे म्हाताऱ्याला म्हातारा म्हणणार आहे तर काय म्हणणार आजा बाबा पंजो भावलेल्या काय लाज वाटते काय फरक पडला असता तरी तू म्हाताराच ना. आजोबा पंजो भावलेल्या तर माका आणखी बरं वाटतं हा हा जास्त दिवस आठ वर्षात जगलेल्या आता हा, हा, समाजात. हा. हो ते म्हातारे खेळल्या होत्या बरोबर. आणि 8 दिवस सांगण्यात सारख्याच होणार आणि माझ्या पोराच्या हातात घातल्या जगला होय तो? किती वर्ष आणि 1000 वर्षात तरी भय नाही. याचं कसं आहे माहितीये हा साठवून साठवून बरेच वर्ष जगतोय. हा. होय तो? आणि माका लोळल्या माझ्या परत हातात धरल्या आणि सांगल्या तुझ्या उघड्या डोळ्यासमोरून तुझ्या पोरा कोण होतं तुझ्या हातात काय चायता करून घे दिवस कापूस कसं पिजून काढते होते पण दिवस त्याच्याकडे सुरी हा तुम्ही त्याच्यावर खोटा आरोप करता. खरं तर सांगते आहे शपथ हे सांगता त्याला पुरावा काय. महाराजांनो आता काय करताना पण तिसऱ्या माणसा पुरावा ते ठेवतो पण तुम्ही हे मी विचारू पुरावा कोणाला विचारू. खरा सांगता काय नाही तो बघा. अरे तुम्हा दोघांशिवाय तिसरी व्यक्ती कोण होती. इथं यानं सांगितलेला न्याय तुला पटेल. म्हणजे एका फटाफटाची सवय हा तो खोटा नाही खरा. तू किंवा त्यानं तू फिर्यादी आणि तो आरोपी आहे. होय होय तेव्हा तुमचं दोघांचंही ग्राह्य मानलं. काय नकोच माका न्याय होय कार्य नाही जाणार नाही. म्हणजे आम्ही सांगायला खरा धरूचे नाही होय तर मग ह्या माझा पाण्या काही चला ही तुमची मुलगी माझा चढू नक्की सांगतो. माझा चढू ओके नाही तर मी ऐकतो का मारा घेतला तिच्यावर तुमचा विश्वास आहे. माझ्या परवानाच वाचलं तर कोणतं असते तो तुमचा ती जे सांगेल ते तुला मान्य असेल. खरं सांगतो सांगायचं व्हायला बर आता परत घ्या नको मी आज काय हो? काय तुझं नाव. मी गंध हे तुझे वडील. होय माझं बापूस तो मग जर राडा सांगता तुमची जबाबदारी संपली. आता इथे गडबड करायची नाही. हा तुमचा कोळीवाडा नाही राजवाडा. पण वाढू अरे फरक आहे वाड्या वाड्या. तुझा कोळीवाडा कुठं आणि हा राजवाडा कुठं. काही मर्यादा आहेत की नाही. इथं कशालाच मर्यादा नाही. इथं सर्वाला मर्यादा आहे. देवऋषी तो जर त्यांना फरक कळला असता तर असे वागले असते. काय हे तुझे वडील जे काय सांगताय ते खरं आहे. काय काय सांगता. ते म्हणताय तुझी इच्छा नसताना जबरदस्तीनं या माझ्या भाच्यानं तुला पळवून इथं आणलं. कोणी ह्यांच्यानी हो. शाव काहीतरी काय नाही 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 बाकी जातीवर गेला परत तुझीच करण्यात ती तुझ्यावरच जाणार. कोळशाच्या खाणीत हिऱ्याचा जन्म होऊ अरे आईवर गेली असेल कदाचित. होय ती जबाबीत गेली आधी वरती आणि 5 वर्षांनी ह्याला काय बोलतोय डोक्यावर डोकं जागेवर आहे तुझं. अरे काय घडलंय. मूळ जन्माला येतं. काय झालं नाव का मी सदी एकलो माझ्या कित्याक भरपूर माझे गाव म्हणून आहे. सकाळी सकाळी दिस गेलो तर हडक्याकडे गेले की आवाज नाकाला भूतावळ उठली. धूम बाळा होते तितक्याच लक्षात दिला दिवसा भूतावळ नसतं. तुझ्या लक्षात येतं पण उशिरा आहे. कसा जायना पण काय ना भडक्याकडे गेले बघले वाकाल तर यज्ञाचा पण हातपा हलवून हलवून करी होता. आता काय करतो मी टाकून गेलो होता. आजूबाजू बघले कोणती जागणार मग पळा उचललोय आणि साधे कोणच पुढे यायचा ठेवचा तर पर मारताला घरातच वाघ माका मारतले चोर नाटल्या लोक मार खाईन पण परा मरा घेऊन उठलोय आणि माझ्या कोळीवाड्यात घेऊन गेलोय आणि त्या लोकांपासून मागा नाडून गाई म्हशीचा दूध देऊन घेऊन यातला होता शगलाच्या झाडासारख्या वाढेल आणि आज माझ्या तोंडाला मारल्या म्हणजे ही कार्य तुमची नाही. गावला तेच म्हणतो मोठा केलं म्हणजे माझा तुमची नाही. तू कर्माचा बाप. हा मी करणार कर्माचा बाप कर्म केलेस हे तू.
जन्म दिला नाही. अरे कर्म जन्माला आल्यानंतर काहीतरी कर्म करतात माणसांना. जन्म घ्यावे आज यंदा करणार लागा कोण नाही तेव्हा कर्णी तोडलेली तुमचं हे सगळं खोट. कारण पहिल्यांदा तुम्ही हिला पळून आणली या माझ्या भाच्यानं असं म्हटलं. त्याचं उत्तर तिनं दिलं ते खोट. ही मुलगी माझी म्हणून सांगितलं तेही खोट. तेव्हा तुमच्यावर माझा विश्वास नाही. पण थोडा वेळ थांबा. बघू देवा बघू सांग सांग देवा सांग मग न्याय मिळाला काय. सांग सांग देवा सांग थोडा वेळ थांबा. देव बोलत नाही. सर्वजण सर्वशक्ती तू आहेस. भविष्याच्या काळात उदरात काय सामावलंय हे तुला ज्ञान नाही. देवा या धिवर कन्येला माझ्या भाच्याला इथपर्यंत आणले. स्नुषा म्हणून स्वीकार करू की या धिवराबरोबर तिला पुन्हा पाठवू. राजन, तू देशील तो देव तुझ्या समोर उभा आहे. अर्थात या दोघांचा नारदा काय पाहताय. शुभ वेळा लावून दे. देवाला चांगल्या हातात घेऊन घेऊन जातो असं माझ्या बोलात मी. मला वाटतं हा शहाणा आहे. म्हणजे मी काय कोण नाही, शाळा होती शाळा तू आता वाटी गावाला सांगतो खोटा असता आता त्याचा हात याच्या हाती तुझा हात त्याच्या हाती असं होणार. म्हातारोची खबरदार. तुझ्या जर हिंमत असेल, रंग बदलणाऱ्या सारी द्या तुझ्या जर धमक असेल, माझी दुरून बोलण्यापेक्षा असा जवळ ये. मी जवळ येले तर तुका भोवळ येतली. तू कर. ही बघ माझी कधी कुमक आहे. सगळी माणसा माझ्यावर कापूस कसो पिणून काढू असो बाहेर ये. म्हणजे यांच्या जीवावर तुझ्या उड्या आज तरी माझ्या ह्यांच्या सोडणार नाही. तू गाव माझे डोळे फोडला होतास तू. पुन्हा कसं काय प्राप्त झालंय. तुझ्या मनात होतं माझे डोळे फुटावे पण त्याच्या मनात नाही. तुझ्या मनात आहे ज्यानं मला वैठव्याच्या पंक्तीला बसलं, तुला पितृसुखापासून मार्ग केला. तोच चांडाळ होय, तोच चांडाळ.
मला सकल प्रजेच्या हाकेसरची दावत द्यायची आणि सर्वांना श्वास दर्शया राजा नूर दर्शनीचा जीवनाची राणी जीवनाची राणी जीवनाची राणी तुझ्या चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी देवा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी देवा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही आता नाही देवा काही आता नाही देवा काही मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी देवा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी देवा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी श्री गुरुदेव ओ थांबा थांबा फोटो काढा फोटो काढूया फोटो काढा धन्यवाद धन्यवाद सर्व लाखांची गोष्टींचं आमच्या मंडळाच्या वतीने धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे ती जत्रेची महापूजा